उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये 8 फेब्रुवारीला प्रशासनाने नाझूल जमिनीवर धार्मिक स्थळाच्या जागेवर कथितपणे तोडक कारवाई केल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला होता, ज्यामध्ये 5 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याची बातमी समोर आलेली होती। यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे नाझूल जमीन म्हणजे काय, अशी जमीन कशी वापरली जाते आणि ज्या जमिनीवर तोडक कारवाई झाली ती जमीन नाझूल जमीन होती का। सर्वात आधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया। नाझूल जमीन म्हणजे काय? भारतातल्या जवळजवळ सगळ्या प्रमुख शहरांमध्ये नाझूल जमीन विविध संस्थांना विविध उद्देशांसाठी देण्यात आलेली आहे। नाझूल जमीन सरकारच्या मालकीची असते, परंतु बहुतेकदा ती थेट सरकारची मालमत्ता म्हणून प्रशासित केली जात नाही। राज्य सरकार साधारणपणे अशी जमीन कोणत्याही घटकाला ठराविक कालावधीसाठी साधारणपणे 15 ते 99 वर्षांच्या दरम्यान भाडे तत्वावर म्हणजे लीजवर देते। भाडेपट्टीची मुदत संपत असल्यास स्थानिक विकास प्राधिकरणाच्या महसूल विभागाकडे लेखी अर्ज सादर करून या लीजचं नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधता येतो। सरकार एकतर लीजचं नूतनीकरण करायला परवानगी देतं किंवा ही लीज रद्द करण्यास सांगून नाझूल जमीन परत घेण्याची कारवाई करतं। नाझूल जमीन म्हणजे नेमकं काय? ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांना विरोध करणारे राजे आणि राज्य वारंवार त्यांच्या विरोधात उठाव करत होते, ज्यामुळे त्यांच्या आणि ब्रिटिश सैन्यामध्ये अनेक लढाया झाल्या। या राजांना युद्धामध्ये पराभूत केल्यानंतर इंग्रज अनेकदा त्यांच्याकडून त्यांची जमीन काढून घेत असत। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी या जमिनी रिकाम्या केल्या, परंतु राजे आणि राजघराण्यांकडे पूर्वीची मालकी सिद्ध करण्यासाठी योग्य ती कागदपत्र नसल्यामुळे या जमिनी नाझूल जमीन संबंधित राज्य सरकारांच्या मालकीच्या म्हणून चिन्हांकित करण्यात आल्या। सरकार नाझूल जमीन नेमकी कशी वापरते? सरकार सामान्यतः शाळा, रुग्णालय, ग्रामपंचायत इमारती इत्यादी सार्वजनिक उद्देशांसाठी नाझूल जमीन वापरत असते। भारतातल्या अनेक शहरांमध्ये मोठ्या भूभागांना गृहनिर्माण संस्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या नाझूल जमिनी सामान्यतः भाडेतत्वावर म्हणजेच लीजवर दिल्याचं पाहायला मिळालंय। बऱ्याचदा सरकार नाझूल जमिनींचं थेट प्रशासन करत नाही, उलट ती वेगवेगळ्या संस्थांना भाडेतत्वावर देतं। अनेक राज्यांनी नाझूल जमिनीसाठी नियम तयार करण्याच्या उद्देशाने सरकारी आदेश आणलेले, तर नाझूल जमीन हस्तांतरण नियम 1956 हा कायदा बहुतेक नाझूल जमिनीच्या निर्णयासाठी वापरला जातो। ज्या जमिनीवरचं बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं ती जमीन नाझूल जमीन होती का? हल्द्वानी जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ज्या मालमत्तेवर दोन्ही बांधकामं आहेत ती नगर निगमची म्हणजेच नगर परिषदेची नाझूल जमीन म्हणून नोंदणीकृत आहे। रस्ते वाहतूक कोंडीतनं मुक्त करण्यासाठी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नगर निगमच्या मालमत्तांच्या संदर्भात जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। 30 जानेवारीला जारी करण्यात आलेल्या नोटिशीत 3 दिवसात अतिक्रमण हटवण्याची किंवा मालकीची कागदपत्र प्रदान करणं हे आवश्यक होतं। मात्र 3 फेब्रुवारीला प्रशासनाच्या टीमशी चर्चा करण्यासाठी अनेक स्थानिकांनी नगर निगमला भेट दिली। त्यांनी एक अर्ज सादर केला आणि कोर्टाच्या निर्णयाचं पालन करायला सहमती दर्शवत हायकोर्टात अपील करण्यासाठी वेळही मागितला होता, पण कोर्टाचा आदेश असल्याने कारवाई झाल्याचं बोललं जात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।